हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आता आपण लग्नाला आलेलो आहे. आपण हळदीचा व्लॉग पण मी अपलोड केलेला आहे आणि एंगेजमेंटचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आता आपण जाऊया हॉलमध्ये. मी तुम्हाला आता दाखवते की हॉलमध्ये बघा कसे आम्ही सगळे रेडी होऊन आलेलो आणि सगळे एंट्री करत आहो हॉलमध्ये. हे बघा, आणि इकडे शर्विल आला तेवढ्यात आणि हे बघा त्याला हाय कर बोललं तर हाय करून खुश झाला तो आम्हाला बघून. आणि आम्हाला इथे बघा अक्षदा वगैरे हळद कुंकू लावून प्रत्येक सुवासिनीला हळदी कुंकू देत होते आणि जे जेंट्स होते म्हणजे कुवाऱ्या मुले त्यांना फक्त अक्षता देत होते. हे बघा, आम्ही हॉलमध्ये एंट्री करताच इथे शर्विल उभा होता. तो खूप एन्जॉय करत होता. त्याला म्हणजे आम्ही खूप दिवसांनी भेटलो होतो. आणि इथे बघा छोटीशी अशी गणपतीची छान मूर्ती आहे. हे बघा, आणि हॉलमध्ये सगळे बसलेले आहेत. अक्षदाचा मुहूर्त आहे 12:30चा आणि आम्ही त्याच्या जस्ट 5 मिनटं आधीच हॉलमध्ये एंट्री केलेली आहे. आणि आता थोड्याच अक्षदा सुरू होतील. हे बघा, हे आमच्या घरातले सगळे अगोदर एक गाडी पुढे आलेली तर ते लोक सगळे इथे बसलेले आहेत. हे बघा, नंतर मी थोडेसे फोटो वगैरे काढले शर्विलबरोबर. माझे सिंगल फोटो काढले. नंतर बहिणीबरोबर, माझ्याबरोबर आमच्या दोघींचे फोटो वगैरे काढले. आणि नंतर मग हे बघा नवरा नवरींची एंट्री झालेली आहे तुतारी वाजून. आणि आता तिथे नवरा नवरी आल्यावरती हॉलच्या दारासमोरच नवरीकडच्या 5 सुवासिनी नवरा मुलाला ओवाळतात आणि हातात नारळ देऊन. आणि मग नवरीकडचे जे असतील ते लोक त्यांना आहेर देतात. आहेरात ते लोक साडी देतात. आणि आता पुढे बघा 5 जणी ते ओवाळून त्यांना प्रत्येकजण हातात नारळ देणार. आणि ते फोटोशूट वगैरे पण चाललेलं आहे. त्या लोकांचं फोटोशूट व्हिडिओ करून आणि मग लगेच साडी देतात त्यांच्या हातात. अशी ही तिकडची पद्धत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. सुपे पाटील परिवार आणि शिंदे पाटील परिवारातर्फे विनंतीला मान देऊन उपस्थित झालेल्या सर्व आप्तेष्ट, नातेवाईक, स्नेही, मित्र परिवार या सर्वांचं दोन्ही परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत. आज सुपे पाटील परिवार आणि बेलपिंपळगाव येथील प्रगतशील शेतकरी शिंदे पाटील परिवार या दोन्ही परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण राजकीय, धार्मिक सर्व क्षेत्रातील मान्यवर आज मुद्दामहून वेळात वेळ काढून आपण उपस्थित राहिला त्या दोन्ही परिवाराच्या वतीने आपण धन्यवाद व्यक्त करतो. आणि आज या विवाह सोहळ्यासाठी आपण तर सर्वजण मान्यवर आहात. यापैकी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जे मान्यवर उपस्थित आहेत या दोन्ही परिवाराची विनंती आहे की आपला स्वतःचा सन्मान या दोन्ही परिवाराकडून होत आहे. त्यामध्ये नंतर नवरा नवरीची जे एंट्री होती ते बघा हे त्याचे म्हणजे पाऊस वगैरे लागून ते फिरत होतं. त्याला मला नाव आता एक्झॅक्टली माझ्या आठवत नाही आहे की त्याला काय बोलतात ते. तर हे बघा अशा प्रकारे त्यांची एंट्री झाली आणि ते लोक स्टेजवर गेले आणि गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळु मुरुडविनायकमहं चिन्तामणि सेवरं लेण्याद्रिगिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं
कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गलं गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी चरयो महेंद्र तनया चर्मस्वती वेदिका क्षिप्रान्वेत्र वती महासुरनदी शास्तादया गंडकी पूर्ण जलय समुद्र सहिता कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल साधु नको टाकू, थांब ना जरा. सारखी सारखी टाकायचं नाही. शर्वीचा आणि माझा घे. आणि इथे बघा शर्विल उभा होता आणि त्याला अक्षदा पाहिजे होत्या. सारखी मला आत्या अक्षदा दे, आत्या अक्षदा मला टाकायच्या आहेत नामोर मामाच्या अंगावरती म्हणून देत होता. आणि तो सगळ्या अक्षदा अशाच फेकत होता. तो त्याला आम्ही बोलत होतो थांब, टाकू नको टाकू नको. तो सगळे खालीच टाकत होता. हे बघा मामावर टाकायचं. परस्परे करगा गालो आता नाही, थांब जरा, थांब थांब. पांगना टाकू नको पकड. आणि फायनली दादाचं लग्न अक्षदा पडलेल्या आहेत त्याच्यावरती. आणि आता ती दोघं एकमेकांना हार घालून घेतील आणि लग्नाच्या विधीनंतर होणार. यांच्याकडची थोडीशी पद्धत वेगळी. आता अक्षदा नंतर होणार, रिसेप्शन होणार. म्हणून आम्ही सगळ्या फॅमिलीने सगळे फोटो वगैरे एकत्र काढून घेतले आणि नंतर मग जेवायला गेलो. हे बघा आमचे मुंबईवरून आलेले, माझ्या बाजूला वहिनीची आजी बसलेली. अशा प्रकारे आम्ही सगळेजण एकत्र जेवलो आणि लग्नाचा कार्यक्रम